मित्रांनो, मैदान जे चालू आहे कोंढाळे मुळशीचं, त्या ठिकाणी बकासूर आणि देवाभाई या गाडीनं दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की बकासूर आणि देवाभाई काय चीज आहेत, काय निकाल घेतला आहे. मित्रांनो, बकासूरने सगळ्या महाराष्ट्राला एक उत्सुकता होते की बकासूर नक्की आज पराभव झाला या शिरवळ मैदानामध्ये. आणि शिरवळ मैदानामध्ये गट क्रमांक 22मध्ये बकासूर पळाला आणि बकासूरचा पहिरा देवा हा नंदी होता. आणि पुन्हा एकदा त्याच दुसरा देवा पळाला. देवांचाच साथ पळताना दिसला. म्हणजेच बकासूर देवा आणि देवा अमित शेठ भाडे यांचा फुरसुंगीकरांचा फुरसुंगी मला माहीत नाही, परंतु अमित शेठ भाडे यांचं नाव सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांचा शंभू आहे, चिमण्या आहे, एक वजीरसुद्धा होता, तो थोडंसं निधन झालं त्याचं. परंतु असो, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आज बकासूर आणि या देवाची गाडी जी आहे ती मुळशी या मैदानामध्ये पळाली सेमी क्रमांक 2मधून. आणि या गाडीने काय महाप्रचंड वेग धारण केला होता आणि दाखवून दिलं साऱ्या जगाला की काय पळू शकतो हा बकासूर. कितीही कुठंही कसलंही ऊन असो, ताण असो, प्रवास असो, पाऊस असो, वारा असो, त्यामध्ये पळतो. फॅनसाठी पळतो, मालकासाठी पळतो, संबंध 13 देशातील फॅनसाठी पळतो. असा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंद केसरी, रुस्तम हिंद केसरी, अनेक वेळा एक नंबरचा कितीतरी मैदानाचा मानकरी, सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बकासूर पळाला. काय पळाला मित्रांनो, डोळ्याचं पारणं फेडलं या बकासूरने. एवढं सगळ्यांना वाटलं, सगळे नाराज झाले की आज हारला आहे बकासूर, आता कोण काय बघत नाही, काय नाही. परंतु अचानक बातमी समोर येते, बकासूर पळण्यासाठी सज्ज. मुळशी मैदानामध्ये 41 गटामध्ये एक आश्चर्याचा धक्का सगळ्या महाराष्ट्राला बसला. कारण की तुम्हाला माहितीच आहे की बकासूर आता नियम जो नवीन आलेत की बकासूर एकदा बैल दुसऱ्या मैदानामध्ये पळू शकत नाही. जरी पळाला तरी आता कसा पळाला मला काय माहीत नाही, परंतु पळाला हे महत्त्वाचं आहे. आणि आता बकासूर सगळ्या महाराष्ट्राला दाखवून देईल की तो काय चीज आहे. फायनल नाही पळणार बकासूर, फायनलला पळू पण देणार नाहीत. संघटनेचा नियम जो आहे तो आता मागाशी म्हटलं, तुम्हाला पण सांगतो, संघटनेचा असा नियम आहे की एक नंदी दिवसामध्ये 3च फेरे पळू शकतो, 4था फेरा पळू शकणार नाही आहे. आणि आता बक्षीस मिळेल का नाही हे सांगू शकत नाही, परंतु बकासूर आता फायनलला पळणार नाही आहे. गुलाल बकासूरने आज मिळवलेला आहे, सलग 4 गुलाल बकासूरचे झालेले आहेत. कारण की तुम्हाला माहितीच आहे की नियम काय सांगतायत, नियम जे आहेत ते अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेचे जे नियम आहेत ते नियम सगळ्यांना लागू आहेत. कुणीही या नियमाचं उल्लंघन करणार नाही. आणि तो बकासूर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, तो सुपरस्टार आहे आणि त्याचे मालकसुद्धा त्या नियमाचं उल्लंघन करणार नाहीत. कारण की तो नंदी पळू शकणार नाही फायनलमध्ये. कारण की तुम्हाला माहिती आहे संघटनेचं नियम जो आहे तो बैलावरती कुठल्या म्हणजे एक जास्त प्रेशर नको, जास्त पळवाय नको, म्हणून त्यांनी सांगितलं की 3च फेरे दिवसामध्ये पळणार. तुम्ही बघितला 3 फेरे म्हणजे नक्की कसं, तुम्ही बघितलं गटाला पराभव झाला बकासूरचा, तिथं 1 फेरा झाला. तसेच मुळशीमध्ये गट काढला गट क्रमांक 41मधून, तिथं दुसरा फेरा पळाला. आणि आत्ता जो सेमीफायनल झाला त्यामध्ये तो 3रा जो आहे तो फेरा पळाला. म्हणजेच 3 फेरे एका दिवसामध्ये बकासूर पळाला. म्हणजे कुठलाही नंदी असो, आता किस्मतसुद्धा बघितलं, किस्मत आणि कार्तिक हे शिरवळ मैदानामध्ये कोंढाळे मुळशी मैदानामध्ये गटाला त्यांची हार झाली होती. तिथं परतनं ते आले शिरवळ मैदानामध्ये आणि त्या शिरवळ मैदानामध्ये ते आले, त्यांनी गट काढला, सेमीसुद्धा काढला. आता फायनलला ही गाडी पळणार नाही. तेव्हा मला समजलं, कारण की विकास जगदाळे सरांनी सांगितलं, ज्यावेळेस कार्तिकांनी किस्मतची गाडी पळली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ही नंदी आता फायनलला पळू शकणार नाही आहेत, कारण की ते कोंढाळे मुळशीच्या मैदानामधून पराभव होऊन आलेले आहेत. त्याच्यामुळे दिवसामध्ये 3च फेरे कुठलाही नंदी पळू शकतो. 3 फेऱ्याशिवाय तो दुसरा नंदी कुठलाही पळू देणार नाही, कुठलाही मैदान. आणि त्याच्यामुळे आता जरी पळाला, मी म्हणतोय जरी पळाला तरी बक्षीस वगैरे त्याला काय मिळणार नाही त्या मैदानाचं, असं बी असू शकतं असं मला वाटते. तर मला वाटते तर कमेंट्समध्ये सांगू शकताय. जरी बकासूर फायनल जरी पळाला तर बक्षीस काय मिळणार नाही, परंतु तसं नसेल. मला वाटते की एका मैदानामध्ये की एका दिवसामध्ये 3च फेरे पळू शकतो कुठलाही नंदी. बकासूर आणि देवा पुन्हा एकदा या जोडीनं पहिल्यांदाच जोडी पळाली मला वाटते आणि दाखवून दिलं बकासूरने. तो जरी हारला असेल तरी कुणीही नाराज होऊ नका. कुणीही एक मनामध्ये सगळ्यांचे विचार होते की बकासूर हरला टेन्शन घेतात लोक, टेन्शन वगैरे काही घेऊ नका. त्याने गुलाल पुन्हा एकदा मिळवलेला आहे. बकासूर सेमी क्रमांक 2 तास क्रमांक 4वरून गाडी पाहिली बकासूरची. STC लाईव्हवरती मैदान आहे, किसान केसरीचं मैदान आहे. हे मैदान नक्कीच बघा चालू आहे आणि बकासूर आता फायनलला पळणार नाही आहे, ही दक्षता सगळ्यांनी घ्यावी.